नवऱ्याचं नाव सांगितलं नाही? का कमळीला माहिती नाहीये तिचे वडील कोण आहे? सांग ना, काय कारण आहे? आई बास, काय गुन्हा काय कमळीचा नक्की? तिचा बाप कोण आहे कोण नाही यावर ना अपमान करणार आहेस का तिचा? आणि आत्ता म्हणालीस ना तू प्रोग्रेसिव्ह आहेस, इंडिपेंडेंट आहेस, मग एका बाईचा नवरा नाहीये तिच्या बरोबर तर ह्यात त्या बाईचीच चूक असणार असे पुरसटलेले विचार घेऊन फिरत असशील ना तर काय उपयोग आहे त्या प्रोग्रेसिव्हनेस आणि इंडिपेंडन्सचा? आणि फॉर दॅट मॅटर ज्या बाईचा आता तू अपमान करतेस ना त्या बाईने स्वतःच्या जीवावर कमळीला लहानाचं मोठं केलंय. अरे चांगल्या चांगल्या घरातल्या मुलींनाही नसते ना इतके चांगले संस्कार दिले त्या बाईने कमळीला. काहीतरी चांगलं केलं असेल की नाही आयुष्यात? एक्झॅक्टली, हेच मला म्हणायचंय ना. हे जे सगळं प्रकरण तुला दिसतंय ना ऋषी, हे तितकं सोपं आणि सरळ नाहीये. पण अनफॉर्च्युनेटली तुला यातलं काहीच कळत नाही. अनफॉर्च्युनेटली आई, तुला मी लहान नाहीये हेच अजून अंडरस्टँड होत नाहीये. मला माणसं ओळखता येतात. कमळी चांगली आहे मला माहितीये. मूर्ख आहेस तू. यू आर स्टुपिड. तिच्या प्रेमात अंधळा झालायस तू. आणि तू द्वेषात. मंडळी, आज या ठिकाणी आपण समदे इथं जमलो ते एका खास सत्कार समारंभासाठी. आज इथे एका साध्या घरातल्या साध्या मुलगीचा सत्कार समारंभ होणार आहे. बिकट परिस्थिती असताना, कुठली बी स्पेशल सोय नसताना फक्त मन लावून अभ्यास करायचा आणि संबंध मुंबई विद्यापीठामध्ये पहिला नंबर काढायचा. हे काय खायचं काम नाही. पण खरं तर आपल्या गावातल्या कमळीनं हे करून दाखवलंय. आणि आज फक्त या कमळीमुळं आपल्या या सिद्धटेक गावचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या कमळीसाठी. इतकं सगळं बोललीस आई तू त्या दोघींना. एकदा तरी स्वतःला त्यांच्या जागी ठेवलंस? केलास तसा विचार? मला काही गरज नाहीये कोणाच्या जागेवर जाऊन कोणाचा विचार करण्याची. इनफ इज इनफ. रूम मध्ये जा. आई मी बघितलं साई, मी तुला आधीच म्हणालो होतो की ऋषी आणि कमळीमध्ये एवढी जवळीक होऊच देऊ नकोस. एक मिनिट, तू मध्ये बोलू नकोस, कळलं? का रे? हो, सरकार बी आपल्याला तेच सांगायलंय का तुमच्या नावासंग आपल्या आईचं नाव लावा. मग मी माझ्या आईचं नाव लावायला लागलो की तुम्ही का मला माझ्या बाचं नाव विचारायला लागलाय? मी माझ्या आईचं नाव अभिमानानं लावतोय, मग बाचं नाव लावलंच पाहिजे असं कुठल्या नियमात आहे? 9 महिने आपल्याला तिच्या पोटात जी वाढवते ती आपली आई असते ना. मरणाचा कळा सोसते आणि मग जन्माला घालते ती आई असते आपली. नाव मापू घालते, पहिलं पाऊल टाकायला शिकवते, पहिलं श्री गणेशा काढायला शिकवते ती आपली आई असते. आपण जर कुठे गेलो तर वाटेकडे आपलं डोळं लावून बसणारी आपली आई असते. आपल्याला काही लागलं कुठलं का जिच्या डोळ्यातनं नदी व्हायला लागते ती आपली आई असते. आपल्याला दुःख झालं तर सगळ्यात जास्त त्रास होणारी आईच असते ती. आपल्या पोरांसाठी जगणारी, वाटलं तर त्यांच्यासाठी काळीच काढून देणारी आपली आईच असते. मग आपल्या आईचं नाव लावायला कसलं आले कमीपणा? इथं आहे का कुणी असं ज्याचा आईपासून जन्म झालेला नाही? आहे का कुणी ज्याला माया नाही आपल्या आईची? आपल्या आईशिवाय आहे का कुणाचं इथं अस्तित्व? किती महत्वाची आहे आपली आई आपल्या आयुष्यात. तिच्याशिवाय आपण काहीच नाही. आणि म्हणूनच पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसमोर सांगालोय का हे नाव मी माझ्या आयुष्यभर अभिमानानं मिरवणार आहे. मी कमळी सरोज मोहिते.
ऍटिट्यूड बघितलास ना आईचा? अगे तिथे कमळीची काय सिच्युएशन आणि हिचं काय चाललंय ना, असायला हवं होतंच तिथे गावात. तुला कळलं असतं ही काय लेवलला वागली आहे ती. ऋषी, आपण या सगळ्याबद्दल नंतर बोलू. हा, बोलू ना आपण. आधी स्वतःकडे बघ जरा. रात्रभर प्रवास करून आलायस, त्यात रात्री गाडी बिघडलेली. आई म्हणाल्या मला उपाशी आहेस. आधी आराम कर, व्यवस्थित खाऊन घे, फ्रेश हो, मग बोलू ना आपण. वहिनी, कमळी तिथे खूप टेन्शन मध्ये असेल ग. तर लोक सुद्धा ना काय वाटेल ते बडबडत असतील त्यांना. ऋषी, मला एक सांग, तू कमळीला ओळखतोस ना? ती कमळी किती स्ट्रॉंग आहे. मुंबई सारख्या ठिकाणी ती सर्व्हाइव्ह करू शकते, तर तिचं गावी काही अडणार आहे का? मला तिच्याबद्दल पूर्ण खात्री आहे. ती घेईल स्वतःला सांभाळून. आणि तिकडे तिची आई आहे तिच्यासोबत. आपल्या साधना मावशी कशा आहेत तुला माहिती आहे ना? हे बघ ऋषी, आता सगळं वातावरण तापलंय. जरा सगळं शांत होऊ दे. तू पण शांत हो, आराम कर, व्यवस्थित खाऊन घे, मग बोलू आपण. आणि नको करूस कमळीची काळजी. आपली कमळी खंबीर आहे की नाही? हो की नाही?